मी इतक्या हौसेने नाईट कॉट सेट ऑर्डर केला, पण माझा मूड ऑफ झाला. जो मी घातला आहे ना तोच. ऍक्च्युली दिसायला आणि फिटला छान आहे, पण मला असं वाटतं की एकदा वॉश केला की हा मला टाईट होईल, म्हणून मी हा ड्रेस रिटर्न करायचं ठरवलं. ड्रेस घातला आणि आयब्रोज मुळे फेस खूप डल दिसत होता. मग मी लगेचच एक प्रयोग करायचं ठरवलं. मी स्वतःचे आयब्रोज स्वतः करायचं ट्राय केलं आणि मला ते भारी जमलं. मला दुसऱ्यांचे आयब्रो प्रोफेशनली करता येतात. आयब्रोज कम्प्लीट झाल्यावर मी आईस फिरवला, म्हणजे इन्स्टंट रेड डॉट्स जातील. तुम्हालाही आयब्रोज केल्यानंतर रेड बॉईज येतात किंवा काही दिवसांनी पिंपल्स येत असतील तर आयब्रोज केल्यानंतर आईस क्यूब फिरवा किंवा ऍस्ट्रिंजंट लोशन लावा. आणि ही टिप्स तुमच्या मैत्रिणींना पाठवायचं विसरू नका. आणखी हा पण एक कॉट सेट आला आहे. हा ब्लॅक पेक्षा छान वाटला मला, पण सगळ्यात जास्त आवडला तो इश्यूचा हा ड्रेस. याचा फॅब्रिक खूप सॉफ्ट आणि कम्फर्टेबल होता. मी एक साईज मोठा ऑर्डर केला आहे, कारण काही दिवसांमध्ये तो लगेचच छोटा होतो. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. दिवाळीची थोडी खरेदी करायची होती, म्हणून आम्ही आवरून बाहेर निघालो आणि रस्त्यात पुणे फेमस गार्डन वडापाव होता, तिथे वडापाव खाल्ला. तिकडून आम्ही लक्ष्मी रोडवर पोहोचलो. स्ट्रीटला पण भारी कलेक्शन होतं ड्रेसेसचं, पण मला साडी घ्यायची होती. पण आम्ही एक्सप्लोर करत करत गेलो. हे ठिकाण तर तुम्ही ओळखतच असाल. याला अगोदर शर्मिली चौक म्हणायचे, पण आता त्या दुकानाचं नावच बदललंय. शनिवार चौकामध्ये छान भाजीचे स्टॉल्स होते. तिथे सगळी भाजी रेडी टू कुक होती. काम करणाऱ्या बायकांसाठी छान ऑप्शन आहे, कारण कापलेली भाजी असेल ना तर स्वयंपाकाला कमी वेळ लागतो. मग आम्ही मुलचंद मध्ये गेलो. तिकडे इतकी गर्दी होती ना की बसायलाही जागा नव्हती, आणि गर्दीमुळे ऑप्शन्स पण नीट बघता येत नव्हते. मग मी आज साडी घ्यायचा प्लॅन कॅन्सल केला. तसं तर मला 2-3 साड्या आवडल्या होत्या, पण जोपर्यंत अजून साड्या बघत नाही, 4-5 साड्यांमधून सर्वात छान कोणती दिसते हे ठरत नाही, तोपर्यंत मला साडी घ्यावीशी वाटत नाही. तुम्हालाही असंच वाटतं का माझ्यासारखं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. वीकेंडमुळे जास्त गर्दी होती म्हणून मी पुन्हा यायचा प्लॅन केला. तर असा होता माझा आजचा दिवस. कसं वाटलं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.